भगवान श्री ज्ञानदेव हे ज्ञानियांचे राजे आहेत, पण योग्यांचे आणि सर्वसामान्य जनतेचे ते माऊली आहेत. कारण ते वेदांताचा सिद्धांत नाना दृष्टांतांनी आपल्याला समजे पटेपर्यंत सांगतात. तसेच आपल्याला अनंत अपराधानंतरही ते माते समान विशाल हृदयाने आपल्याला क्षमा करतात, जवळ करतात. कामधेनू स्वरूप असलेली ही माऊली आपल्याला वासरू समजून जवळ करते खरी, आणि आपण मात्र वासरू होऊन वेदांतसार रूपी दुधाचे प्राशन करण्याचे सोडून एका गोचिडा समान पुन्हा पुन्हा अशुद्ध असार ग्रहण करण्यातच आनंद मानतो. पुढच्या प्रासंगिक चिंतनातून महाराज आपल्याला समजावून सांगत आहेत की आपण गोचिडा समान अशुद्ध असार ग्रहण न करता वेदांतसार रूपी दुधाचे प्राशन करावे आणि स्वतःचा उद्धार करून घ्यावा. पाहेपा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराड, परी ते अभेरुनी गोचिड, अशुद्ध काय नेघेती. ध्यानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरुपदम, मंत्रमूलम गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलम गुरुकृपा. ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म, न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा, केवलोहम सनातन. आज आपण या ठिकाणी सर्वजण निमित्त म्हणून त्रिकाळ सरांच्या घरी एकत्रित जमलो आहोत. या निमित्तामध्ये प्रमुख हेतू आपला परमार्थाचा विषय असावा असा आहे. परमार्थ करताना आपल्याला कुठला तरी एखादा ग्रंथ घेऊन बोललं तर जास्त बरं राहतं, कारण की एक काहीतरी आधार असतो आणि त्या आधाराने आपल्याला आपला विषय पुढे नेता येतो. मी स्वतः आळंदीमध्ये राहणारा असल्यामुळे आणि वारकरी संप्रदायाचा आमचा पिंड असल्यामुळे श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा आधार घेऊन आपल्या समोर काही चिंतन सांगणार आहे. तर या ठिकाणी आज हा विषय मांडण्यासाठी श्रीमद भगवद्गीता म्हणजेच त्याच्यावर लिहिलेली श्री ज्ञानेश्वर महाराजांनी श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथातील 9व्या अध्यायातील 3ऱ्या श्लोकावरील पहिली ओवी आपण विचार करणार आहोत. 3रा श्लोक जो आहे तो अश्रद्धधाना पुरुषा धर्मस्यास परंतप, अप्राप्य माम निर्वर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. हा 3रा श्लोक आहे श्रीमद भगवद्गीतेतला. आणि त्याच्यावरची पहिली ओवी, पाहेपा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदरा आड, परी ते अभेरुनी गोचिड, अशुद्ध काय नेघेती. अशी ही ओवी आहे. श्रीमद भगवद्गीता हा जो ग्रंथ आहे हा भारतभूमीमध्ये सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानला जातो. श्रीमद भगवद्गीता ही भारतवासियांसाठी शिरसंवेद्य असलेली वस्तू आहे. श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ आपल्याला माहीत असेल त्याप्रमाणे श्री व्यासांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे. श्री व्यासांनी महाभारत लिहिलं आणि या महाभारतामध्ये त्यांनी जे अनेक अध्याय लिहिले त्या अध्यायामधील काही भाग म्हणजे 18 अध्याय जे एकत्रित केले त्याला आपण श्रीमद भगवद्गीता असे म्हणतो. महाभारतातल्या 25 नंबरच्या अध्यायापासून तर 45 नंबरच्या 42 नंबरच्या अध्यायापर्यंत जर आपण मोजले तर 18 अध्याय एकूण होतात. तर हे एकूण अध्याय म्हणजेच श्रीमद भगवद्गीता आहे. श्रीमद भगवद्गीता अर्जुनाला श्रीकृष्णाने सांगितली ही सर्वांनाच माहीत आहे, परंतु श्रीमद भगवद्गीता का सांगितली असा जेव्हा विचार येतो तेव्हा सर्वांनाच ते माहीत असेल का नाही यात थोडी शंका असते. परंतु महाभारत हे भारतामध्ये घडलं हे सर्वांनाच माहीत आहे. भगवान श्रीकृष्ण हे सुद्धा सर्वांनाच माहीत आहे. श्री अर्जुन हे सुद्धा सर्वांनाच माहीत आहे. तर या दोघांमध्ये जो रणांगणावर संवाद झाला तो संवाद म्हणजे हे 18 अध्याय. या 18 अध्यायाचा अभ्यास भारतभूमीतले त्यांच्यानंतरचे सर्व लोक का करत राहिले हा मोठा प्रश्न तयार होतो. कारण अर्जुनाला जर श्रीमद भगवद्गीता सांगितली म्हणजे अर्जुनाला जर बोध केला तर आपण तो आज का अभ्यास करतो. किंवा भारतातल्या प्रत्येक घरामध्ये शक्यतो जर आपण भारतातले भारतवासीय लोक जर पाहिले तर त्यांच्यातल्या जवळजवळ 90% घरामध्ये श्रीमद भगवद्गीता दिसते किंवा 80% असेल, पण 50%च्या वरच आपल्याला भारतवासियांच्या प्रत्येक घरामध्ये श्रीमद भगवद्गीता आढळते.
मग भारतातल्या सर्व लोकांनी या श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास करण्याचं कारण काय? जर अर्जुनालाच जर गीता सांगितली असेल तर त्याचं कारण असं आहे की अर्जुन हा एक निमित्त आहे. अर्जुनाच्या निमित्ताने सर्व साधकांसाठीच ही श्रीमद भगवद्गीता आहे. साधक हा शब्द मी जेव्हा वापरतो तेव्हा ज्या लोकांचा परमार्थामध्ये काही ना काही अभ्यास आहे किंवा जे लोक कुठल्या ना कुठल्या संप्रदायाच्या आधाराने परमार्थ करतात त्यांना साधक या शब्दाचा अर्थ अवगत आहे. साधक या शब्दाचा अर्थ जो परमार्थ करतो आणि काहीतरी साध्य करण्याचा प्रयत्न करतो आहे तो साधक असतो. प्रत्येकाचं साध्य निरनिराळं आहे किंवा प्रत्येकाला आपापलं साध्य निराळं वाटतं, परंतु भगवत प्राप्ती करणं हेच साध्य सर्वांचं आहे. भगवत प्राप्ती करणं आणि भगवत प्राप्ती केल्याने जे काही मिळेल ते आपल्याला मिळणं हे ज्याला वाटतं त्यासाठी जो प्रयत्न करतो तो साधक असतो. तर अर्जुन हा साधक आहे. पण अर्जुन साधक आहे हे कुठेच लक्षात येत नाही. अर्जुन तर रणांगणावर आला, त्याने आपले सगळे गोत्रज बघितले, आपल्या समोर उभे असलेल्या सगळ्या लोकांना मारायचंय असं जेव्हा त्याला लक्षात आलं तेव्हा त्यांना मारण्यासाठी आपण हे मोठं खूप पाप करणार आहोत, हे मोठं पातक आपल्या हातून होणार आहे असं त्याच्या मनामध्ये फटकन आलं आणि मग तो घाबरला. त्यानंतर हा अर्जुन म्हणजे काही सामान्य मनुष्य नाहीये, तो महारथांचा सुद्धा श्रेष्ठ असा पुरुष आहे. महारथ या शब्दाचा अर्थ होतो की एक धनुर्धर जेव्हा एका साईडला उभा राहील आणि त्याच्या पुढे जर 10,000 धनुर्धर उभे राहिले तर हा एकटा जर त्या 10,000 धनुर्धरांना मारू शकेल तर त्याला महारथ असे म्हणतात. आणि असा हा अर्जुन अशा अनेक महारथांना सुद्धा एकटा मारू शकत होता. एवढा बलाढ्य असलेला अर्जुन परंतु रणांगणामध्ये धनुष्यबाण खाली टाकून रडत बसलेला आहे. आणि ह्याचं हे रडणं बघून भगवान श्रीकृष्णाला मोठा अचंबा वाटला आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने त्याला श्रीमद भगवद्गीता सांगायला सुरुवात केली. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद आहे. विषाद या शब्दाचा अर्थ दुःख. दुःख 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 असं किती वेळा तुम्ही गुणत राहिले. दुःख गुणिले दुःख गुणिले दुःख गुणिले दुःख असं अत्यंत वेळा गुणल्यानंतर जे तयार होतं त्याला विषाद असं म्हणतात. विषाद म्हणजे दुःख प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे. ज्याच्या ज्याच्या आयुष्यामध्ये दुःख आहे तो अर्जुन आहे, ज्याला दुःख नाही तो अर्जुन नाही. मग दुःख कोणाला नाही? जन्माला आल्यापासून मरेपर्यंत दुःख आहे. आणि जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जे दुःख आहे ते प्रत्येकाचं निराळं आहे. काही दुःख अशी असतात की ती आपल्याला माहीत आहेत, ती आपण भोगतो, पण काही दुःख अशी आहेत की ती आपल्याला माहीतच नाही. दुःखाची ओळख होणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे. जसं उदाहरणार्थ एखादा मनुष्य मस्त आरामात जगत असतो आणि तो जगत असताना त्याला हे लक्षात येत नाही की आपल्याला काय खायला पाहिजे आणि काय खायला नाही पाहिजे. अचानक त्याला जखम होते आणि जखम झाल्यानंतर म्हणजे ठेस लागते किंवा काही ना काही कारणाने त्याचं बोट हात पाय असं काहीतरी चिरलं जातं आणि मग तो डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर त्याला सांगतो तुला तर डायबिटीस आहे, तुला डायबिटीस असल्यामुळे इथून पुढे तुझी ही जखम बरी होणं खूप अवघड आहे आणि तुला इथून पुढे अजिबात गोड खाऊन जमणार नाही. मग आता पूर्वी तर त्याला माहित नव्हतं की आपल्याला हा डायबिटीस नावाचा रोग आहे. अचानक त्याला काहीतरी घटनेने तो डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने त्याचं ब्लड चेक केलं. ब्लड चेक केल्यानंतर त्याला लक्षात आलं की त्याला डायबिटीस आहे आणि म्हणून त्याचं सगळं गोड खाणं बंद झालं. आता डायबिटीस हा जो आजार आहे, ज्या व्यक्तींना तो आहे त्यांना माहिती आहे डायबिटीस किती मोठं दुःख आहे. ज्यांना डायबिटीस नाही त्यांना कळत नाही ते दुःख किती मोठं आहे. म्हणजे डायबिटीस सारखा आजार जेव्हा होतो तेव्हा लक्षात येतं की ते दुःख किती मोठं आहे. आणि आजकाल जर आपण विचार केला तर अमेरिकेमध्ये प्रत्येक 10 माणसाच्या मागे एकाला डायबिटीस आहे आणि हा रोग अत्यंत वेगाने भारतामध्ये येतो आहे. त्याला कारण आपलं रोजचा आहार आहे. आपण जे जेवण करतो, आपण जे अन्न खातो त्याच्यामध्ये जो एकदम फास्ट बदल होतोय, चेंज होत चालला, त्याच्यामुळे हा रोग आपल्याकडे भारतामध्ये सुद्धा वेगाने येत आहे. त्याला बदलणं माझ्यासारख्या माणसाला किंवा तुमच्यासारख्या माणसाला कोणालाही शक्य नाही. कारण रोजच्या आहारामधले आपला आहार एवढा विचित्र झालेला आहे की जेणेकरून हा रोग आपण हटवूच शकत नाही. मुद्दा महत्वाचा असा आहे की जर रोग झाला तर तो कळतो, पण तो कळून देणारा कोणीतरी असावा लागतो. तसं शास्त्र किंवा सद्गुरू आपल्याला कळून देतात की आपल्याला कुठला नक्की रोग झालेला आहे. जन्म मरणाचा फेरा हा एक मोठा रोग आपल्याला आहे आणि हा जो रोग आहे हा रोग कळणं अवघड आहे.
तो शास्त्र आणि सद्गुरू यांच्या सानिध्यात गेल्यानंतर लक्षात येतो, तोपर्यंत लक्षात येत नाही. शास्त्र आणि सद्गुरू यांच्या सानिध्यात मनुष्य शक्यतो कधी जातो? 3 वेळा जाऊ शकतो. एक म्हणजे कोणीतरी सांगितलं म्हणून, की चला आमचे सद्गुरू आहेत किंवा आमचे महाराज आहेत किंवा हे शास्त्र हे वाचून बघ, श्रीमद भगवद्गीता वाचून बघ, असं कोणीतरी सांगितलं म्हणून तो ते करतो. दुसरी गोष्ट, एक तर त्याला दुःख येतं, काहीतरी दुःखामुळे तो देवळात जातो, मंदिरात जातो किंवा महाराजांकडे जातो किंवा शास्त्र अभ्यास करायला लागतो. अशा रीतीने हे दुसरी पद्धत आहे. किंवा तिसरी पद्धत अशी आहे की त्याच्या आतमध्येच एक विचार यायला लागतो की चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, ह्याचा अभ्यास पाहिजे, हे कळलं पाहिजे, म्हणून तो शास्त्र अभ्यास करायला लागतो. म्हणून तो महाराजांना जाऊन भेटतो, त्यांच्याकडून विचारून घेतो, हे असं योग्य आहे का, असं योग्य आहे. अशा रीतीने 3 प्रकारे माणसं हे करायला लागतात. तर ही जी जन्ममरणाच्या फेऱ्याची गोष्ट आहे, ही जन्ममरणाचा फेरा रोग आहे हे कळणं खूप अवघड आहे. याला भवरोग असे म्हणतात. सगळ्यात अवघड जर जगातला कुठला आजार असेल तर तो भवरोग. हा भवरोग आहे हे मुळात पहिल्यांदा कळत नाही, कोणालाच कळत नाही. शक्यतो तरुण म्हणजे लहानपणात तर कळणं शक्य नाही, तरुणपणामध्ये विषय भोगामुळे तो लक्षात येत नाही. आणि जसं जसं आपण म्हातारपणाकडे जातो, जसे जे इंद्रिय शिथिल व्हायला लागतात, तेव्हा मरण्याची भीती लक्षात येते. परंतु काही लोकांना तर मरेपर्यंत सुद्धा आपण मरणार आहोत हे लक्षात येत नाही. मरण जे आपल्या पुढे मांडलेलं आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. तुम्ही असं म्हणाल की महाराजांना इथे बोलवलं, त्यांनी मरणाच्या गोष्टी सुरू केल्या, म्हणजे वाईट गोष्ट सुरू केली. मी वाईट गोष्ट सांगत नाही, सत्य गोष्ट तुम्हाला सांगतोय. आपल्या आयुष्यामध्ये पुढे काय होणार आहे हे मला काही सांगता येणार नाही. मी काही ज्योतिषी नाहीये. तुम्ही जर एखाद्या ज्योतिषीकडे गेले, तो काहीतरी तुम्हाला सांगेल, पण ते 100% खरं ठरेल का याची गॅरंटी नाहीये. परंतु एक ज्योतिष तुम्हाला मी पक्क सांगून ठेवतो की तुमचा मृत्यू हा अटळ आहे, तुम्हाला कोणीही वाचू शकणार नाही. मरण हे आपलं पक्क ठरलेलं आहे. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ हा आला जवळी ग्रासावया, काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामीन दूर राही, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणिक सोयरी भली भली, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. चक्रपाणी म्हणजे भगवान श्रीकृष्ण असा आपण शब्दशः अर्थ घेतो. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणजे ज्याच्या हातात हे संसार रूपी चक्र आहे, तो त्याला चक्रपाणी असं म्हणतात. तसा हा भगवंत, ज्याच्या आश्रयाला आपण गेलो तरच आपल्याला ह्या चक्रातून, ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाजूला पडता येण्याची शक्यता आहे. तर असा हा जो रोग आहे, हा भवरोग आपल्याला कळून घेणं गरजेचं आहे. हा भवरोग झाला की नाही हे महत्वाचं आहे. झालेला, ज्या अर्थी तुम्ही जन्माला आले त्या अर्थी तुम्ही मरणार आहात, ज्या अर्थी मरणार त्या अर्थी पुन्हा जन्म होणार आहे. जो मरतो त्याला पुन्हा जन्म होतो, जो जन्मतो त्याला पुन्हा मरण आहे. पुनरपी जननन पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरे शयनम, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आपली बुद्धी जी आहे ही चालत नाही. जेव्हा आपली बुद्धी चालत नाही, आपली बुद्धी हा विचार करू शकत नाही, तेव्हा आपल्याला शास्त्र किंवा सद्गुरूंना शरण जावं लागतं आणि ओळखून घ्यावं लागतं की असा काहीतरी एक रोग आहे. आणि या रोगाचा विचार, ह्या रोगाचं औषध आपल्याला शोधायला पाहिजे. हे औषध कुठे मिळेल तर अमेरिकेत गेलं तर मिळत नाही, हिमालयात गेलं तरी मिळेल का नाही शंका आहे, किंवा कन्याकुमारीला गेलं तरी मिळेल का नाही शंका आहे. कुठे मिळेल हे काही सांगता येत नाही. तर ह्याच्यामध्ये आपण ह्या श्री ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातील, सर्वांना 9वा अध्याय म्हणजे काय माहित असेल, 9वा अध्याय म्हणजे राजविद्या राजगुह्य योग आहे. म्हणजे या अध्यायामध्ये अत्यंत गुह्य अशी विद्या सांगितलेली आहे. वास्तविक श्रीमद भगवद्गीतेमधील 18 अध्यायामधील हा 9वा अध्याय सर्वात अवघड अध्याय आहे. या अध्यायाचा विचार करणं म्हणजे सर्वात अवघड विषय आहे. परंतु ही राजविद्या राजगुह्य योग म्हणल्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला अत्यंत गुह्य अशी गोष्ट कळणार आहे. आपल्या जवळच काहीतरी आहे, परंतु ते आपल्याला कळलं पाहिजे. आणि ते कळणं का गरजेचं आहे ह्याची पार्श्वभूमी मी तुम्हाला थोडी सांगताना ह्या ओवीचा विचार आपण आता करणार आहोत. पार्श्वभूमीमध्ये मी तुम्हाला विषय सांगितला की आपल्याला भवरोग आहे हे लक्षात पहिल्यांदा आलं तर आपला पुढचा विचार सुरू होतो. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराट. हा दृष्टांत आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांची एक रीत आहे. अनेक दृष्टांत, दृष्टांत या शब्दाचा अर्थ होतो उदाहरण. तर उदाहरण, अनेक उदाहरणं देऊन आपला विषय पटवून देण्याची ज्ञानेश्वर महाराजांची रीत आहे. तर या ठिकाणी पहिल्या चरणामध्ये, ओवीच्या पहिल्या चरणामध्ये त्यांनी दुधाचा दृष्टांत दिलेला आहे. दूध ज्याप्रमाणे एखादी गाय आहे, तर गायीच्या पदराच्या त्वचेच्या पदराआड
गायीची त्वचा जी असते त्या त्वचेच्या पदराड फक्त दूध असतं. पाहेपा दूध पवित्र आणि गोड. दूध कसं असतं? जगामध्ये सर्वात पवित्र जर कुठला खाण्याचा पदार्थ असेल तर तो आहे दूध. दूध इतकं पवित्र जगामध्ये काहीही नाही. दूध जर एखादा मनुष्य रोज दूध पिईल तर, आणि तेही गायीचं पिईल तर, तो मनुष्य अनेक आजारांपासून दूर राहतो. लहानपणापासून जर मुलाला दूध मिळालं, पहिल्यांदा मातेचं दूध मिळालं, त्याच्यानंतर गायीचं दूध मिळालं, आणि हे जर लहानपणापासून मिळालं तर तो मनुष्य जास्त काळ जगतो, अधिक त्याला अनेक व्याधी होत नाही. परंतु जे लोकांना दूध मिळत नाही, जे दूध घेऊ शकत नाही किंवा घेतच नाहीत, असून पित नाहीत, अशा लोकांना अनेक आजार तयार होतात. तर हे दूध जे आहे, या दूध या विषयावर आपण बोललो तर तो मोठा एक वेगळा विषय तयार होईल. परंतु या ठिकाणी आपण एक लक्षात घेणं गरजेचं आहे की दूध ही पवित्र वस्तू आहे. तर दूध पवित्र आहे, अधिक गोड आहे. दूध पवित्र आणि गोड. पासी त्वचेची या पदराड, त्वचेच्या पदराच्या आड आहे. पण आता सांगा की हे जे दूध आहे हे घेतं कोण? तर मनुष्य आणि त्या गायीचं जे वासरू आहे ते पितं. गायीच्या वासराला त्या दुधाची चव कळते. गायीचं वासरू त्या गायीचं दूध पिऊ शकतो, त्याला तो पिण्याचा अधिकार आहे, अधिक तो स्वतःहून ते सहज पिऊ शकतो. मनुष्य हा दुसरा प्राणी आहे. मनुष्याला ती कला आहे, मनुष्याला त्याचा अधिकार आहे, मनुष्य सुद्धा ते पिऊ शकतो. कारण सृष्टीच्या नियमामध्ये मनुष्याच्या आहारामध्ये दूध आहे. धान्य आणि दूध हे मनुष्याच्या आहारातले प्रमुख भाग आहेत. तर दूध मनुष्य सुद्धा घेऊ शकतो, म्हणून गायीचं दूध काढून घ्यायला मनुष्य सुद्धा समर्थ आहे. गायीचं दूध मनुष्य पिऊ शकतो आणि वासरू पिऊ शकतं. आता दुसऱ्या चरणामध्ये ज्ञानदेवाने लिहिलंय, परी ते अभेरुणी गोचीड अशुद्ध काय न घेती. आता गोचीड नावाचा एक तुम्हाला प्राणी माहित असेल, छोटासा एक किड्यासारखा आहे गोचीड. ही गोचीड जी असते ती शक्यतो जनावरांना लागते, आणि ती गोचीड जी आहे ती जनावरांना लागल्यानंतर, गाया म्हशींना ती गोचीड असते. ही गोचीड चिटकून बसल्यानंतर आपण जर ती गोचीड काढायची ठरलं तर काय होतं? तुम्ही कधी गोचीड जनावरांची काढण्याचा प्रयत्न केलाय काय? किंवा कधी बघितलंय का की कोणीतरी जनावरांची गोचीड काढतोय? जर जनावरांची गोचीड काढायला लागलं तर ती गोचीड निघते का? निघत नाही. ती काय करते? त्या जनावराची त्वचाच काढून टाकते. म्हणजे एवढं घट्ट पकडून ठेवते की आपण गोचीड काढली तर त्या ठिकाणी त्या जनावराची चमडीच निघालेली असते आणि रक्त सुरू होतं किंवा रक्त निघतं. एवढी गोचीड वाईट आहे. बरं, ती तिथे राहून करते काय? म्हणजे त्या ठिकाणी गायीला ती गोचीड जर लागली तर ती गोचीड त्या ठिकाणी राहून त्या गायीच्या आतमध्ये असलेलं पवित्र आणि गोड दूध पित नाही. ती काय पिते? तर रक्त पिते. गोचीड हा प्राणी किंवा गोचीड हे जो छोटासा प्राणी आहे हा रक्त पितो. शुद्ध आणि पवित्र असलेलं गायीमध्ये जे दूध आहे ते गोचीड पित नाही, तिला ते पिता येत नाही. आणि अशुद्ध रक्त ही अशुद्ध गोष्ट आहे. ते मनुष्याच्या शरीरातला असू द्या किंवा माणसाच्या किंवा जनावरांच्या शरीरातला असू द्या, हे रक्त जे आहे ते अशुद्ध आहे. तुम्ही म्हणाल रक्त अशुद्ध कसं काय? त्याच्यामुळे तर आपण जगतो. पण वास्तविक बघा, रक्त जर कोणाचं आलंवर तर आपण लगेच पुसून ते बंद कसं होईल याचा प्रयत्न करतो. रक्त जर कुठे सांडलेलं असेल तर पुसून आपण लगेच स्वच्छ करतो. रक्त ही अशुद्ध गोष्ट आहे. जरी रक्तामुळे आपलं शरीर चालत असलं तरी सुद्धा रक्त ही अशुद्ध गोष्ट आहे. जनावरांच्या शरीरामधलं अशुद्ध असलेलं रक्त ही गोचीड पिते, पण त्या गायीच्या शरीरामध्ये असलेलं शुद्ध पवित्र गोड असं दूध ती पित नाही. मग त्या गोचीड चांगली का वासरू चांगलं? गोचीड चांगली का मनुष्य चांगला? तर ज्याला ते दूध पिता येतं तो चांगला आहे. हा झाला दृष्टांत, याला उदाहरण असे म्हणतात. या उदाहरणाने श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला एक विषय सांगितलेला आहे. या अशा पुढे त्यांनी अनेक उदाहरणं दिल्यानंतर पुढे त्यांनी एक सिद्धांत मांडलेला आहे. म्हणजे प्रमुख जी गोष्ट सांगायची ती मांडलेली आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू परी भ्रांतासी कामू विषयावरी. आता दृष्टांत संपलेला आहे, उदाहरण संपलेलं आहे. त्याचं आपल्याला हे ऍक्च्युअली त्यांनी का सांगितलं असा महत्वाचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी आपलं जे शरीर आहे हे शरीर म्हणजे त्या गायीसारखं आहे. गायीचं जसं शरीर आहे तसं आपलं शरीर आहे. आणि या शरीराच्या आतमध्ये एक पवित्र आणि गोड वस्तू आहे. जशी गायीच्या आतमध्ये, गायीच्या शरीरामध्ये पवित्र आणि गोड वस्तू असते, तशी या शरीरामध्ये सुद्धा एक पवित्र आणि गोड वस्तू आहे. आणि
सर्व लोक या शरीराचा उपयोग त्या पवित्र आणि गोड वस्तूला प्राप्त करण्यासाठी करतात का नाही करत, हा प्रश्न आहे. तर पवित्र आणि गोड म्हणजे काय, तर ज्ञानदेवाने पुढे लिहून ठेवले, तैसा मी हृदयस्थ रामू. हृदयामध्ये राम आहे. प्रत्येक लोकांना माहिती आहे, बरेच लोकांना हे माहित असतं की सर्वांच्या हृदयामध्ये राम आहे. बरं, हृदयामध्ये राम आहे असं जर कोणी म्हटलं तर ते खरं आहे का खोटं आहे? एखादा म्हणाल ते खोटं आहे, राम काय हृदयामध्ये थोडीच राहतो. हृदयामध्ये राम आहे किंवा नाही? बरं, त्याला काही लोक म्हणतात नाही, हृदयामध्ये राम नाही, जो कौशल्याचा राम होता तो निराळा आहे, तो राम वेगळा, आणि हृदयामध्ये जो आहे तो आत्माराम आहे. बरं ठीक आहे, आत्माराम आहे. आत्माराम म्हटलं काय, किंवा आत्मा म्हटलं काय, किंवा त्याला राम असा शब्द फक्त वापरला काय, किंवा भगवंत असा शब्द वापरला काय, तो आपल्या या शरीराच्या आतमध्ये आहे. तुम्ही म्हणाल भगवंत आपल्या शरीराच्या आतमध्ये, याला प्रमाण काय, कशावरून तो आहे? भगवंत आपल्या आतमध्ये कशावरून आहे? आपण सगळे चालतो, बोलतो, हलतो, फिरतो, खातो, पितो, हे कसं काय? तर ते कसं काय होतं याचा जर विचार करायला लागलो तर हे शरीर का हलतं, ह्याच्यातलं काहीतरी वस्तू जेव्हा मनुष्य मरतो तेव्हा नक्की काय होतं आजपर्यंत विज्ञानाला माहित नाही. आजपर्यंत विज्ञानाचा, हा कलियुगाचा काळ सुरू आहे. त्याच्या आधी 3 युग होऊन गेले, कृत, त्रेता, द्वापार आणि आताचं हे कलियुग सुरू आहे. त्या कलियुगाचे काही लक्षावधी वर्ष अजून बाकी आहेत. तर या ठिकाणी आपण, या काळात आपण आलो, तोपर्यंत सुद्धा जेव्हा ह्या मनुष्य देहाचा काळ संपतो आणि मनुष्य मरतो, त्यानंतर ते मनुष्याचं शरीर निश्चित पडतं. लोक त्याला उचलतात, एक तर जाळून टाकतात किंवा पुरतात, जसं त्यांच्या संप्रदायामध्ये किंवा त्यांच्या पंथामध्ये असेल त्याप्रमाणे ते करतात. जाळलं तर का जाळलं? बरं, ज्याला आपण आपलं शरीर म्हणत होतो ते आपण खाली ठेवतो. म्हणजे मनुष्य मेला म्हणजे नक्की काय झालं? मनुष्य मरतो म्हणजे त्याचं शरीर खाली राहतं, ते हालत नाही, चालत नाही, बोलत नाही. त्याला जर जाळलं नाही तर ते सडायला सुरुवात होते. त्याच्या आतमध्ये हे जर तुम्ही म्हणलं हे शरीर म्हणजे नक्की काय, भगवंत याच्यात आहे का नाही हे लक्षात घ्या. जोपर्यंत याच्यामध्ये भगवंत आहे तोपर्यंत हे चालेल. जोपर्यंत याच्यामध्ये भगवंत आहे तोपर्यंत सगळे व्यवहार हे करू शकतं. पण भगवंताचा पूर्णतः आपल्याला बोध किंवा भगवंताची पूर्णतः आपल्याला माहिती नाही. तुम्ही म्हणाल की भगवंत जर याच्या आतमध्ये आहे तर याला रोग का, असाही प्रश्न तयार होतो. त्याला काही कारण आहेत. पण आपल्याला जर या शरीरामध्ये असलेल्या भगवंताची ओळख झाली, जसं गायीमध्ये असलेले दूध एखाद्या माणसाला लक्षात यावं आणि ते दूध त्याला काढता यावं आणि ते दूध त्याने काढून ते प्यावं, त्याचप्रमाणे या मनुष्य देहरूपी गायीच्या आतमध्ये असलेलं भगवंत रूपी दूध आपल्याला काढता आलं पाहिजे. ते काढण्यासाठी तर गवळी लागतो, गवळ्याला ते जमतं, किंवा वासरू पाहिजे. जसं गायीचं वासरू जे आहे हे दूध पिऊ शकतं, तसं आपण भगवंताचं जर लेकरू म्हणून जगायला लागलो तर आपल्याला ते दूध पिता येईल. आपण भगवंताचं लेकरू म्हणून जगत नाही, आपण भलतंच काहीतरी म्हणून जगतो. म्हणून एकतर भगवंताचा लेकरू म्हणून जगा, हा एक भाग म्हणजे वासरू, नाही तर दुसरा भाग म्हणजे गवळी बना. गवळी जर झालो म्हणजे गवळी म्हणजे काय, तर साधक जो बनला तो गवळ्यासारखाच आहे. साधक जर बनला तर या देहाच्या आतमध्ये असलेल्या भगवंताला तो प्राप्त करू शकतो. या देहाची स्थिती लक्षात घ्या. हा देह काय आहे? हा देह मातेच्या उदरात तयार झालेला आहे. या देहाच्या आतमध्ये भगवंत आहे. जसं त्वचेची या पदराआड दूध असतं, पण ते दूध जर त्या गायीला जर फाडलं, त्या गायीची जर त्वचा बाजूला काढली तर दूध सापडेल का? सापडणार नाही. एखादा जर म्हणेल की गायीचं दूध एकदमच काढून घेतो तर त्याला काही ते मिळणार नाही. तसंच एखादा जर म्हणलं याच्या आतमध्ये भगवंत आहे, दाखव, फाडलं, सगळं फाडून टाकलं तर भगवंत सापडणार नाही. कारण जसं गायीच्या आतमध्ये दूध हे तसं काढता येत नाही, त्याला काढण्याची प्रक्रिया निराळी आहे, तसंच या शरीरामध्ये असलेला आत्मा किंवा या शरीरामध्ये असलेला भगवंत जर आपल्याला काढायचा असेल त्याची प्रक्रिया नीट लक्षात घेतली पाहिजे. या शरीराची पहिल्यांदा ओळख पाहिजे. हे शरीर, तुम्ही जे शरीर घेऊन फिरता, तुम्ही जे शरीर घेऊन इथे बसलेले आहात, हे शरीर म्हणजे काय आहे नक्की? तर आपल्याला याचा विचार करावा लागेल. हे जे शरीर आहे हे जर पाहिलं तर हाड आणि मांस आहे याच्यावर. हे आपण कुठे घेतलं? बाजारात गेलो आणि एक शरीर द्या असं घेतलं आणि त्या शरीरात जाऊन बसलो. जसं आपण बाजारात जातो, एक गाडी विकत घेतो आणि त्या गाडीत बसतो आणि ती गाडी चालवतो, त्याप्रमाणे आपण केलेलं नाही. जसं बाजारात गेलो आणि गाडी विकत घेऊन गाडीत बसून चालवायला लागलो, तसं हे शरीर बाजारातून घेतलं आणि ह्याच्यात जाऊन बसलो आणि हे शरीर चालवायला लागलो, असं झालेलं नाही.
तर हे मातेच्या उदरामध्ये आपल्याला मिळालेलं आहे. या शरीराची प्राप्ती आपल्याला मातेच्या उदरामध्ये झालेली आहे. मातेची या उदर कुहरी सुनी विष्टेच्या दाथरी जठरी नवमासवरी कष्ट लाजय. हे शरीर आपल्याला कसं मिळालं तर मातेच्या उदरामध्ये आपल्याला या शरीराची प्राप्ती झाली. मातेच्या उदरामध्ये आपल्याला हे शरीर जे मिळालं ते कसं मिळालं तर 9 महिने आपण मातेच्या उदरामध्ये होतो. मातेच्या उदरामध्ये काय होतं तर मातेच्या उदरामध्ये सुनी विष्टेच्या दाथरी, मातेच्या उदरामध्ये विष्ठा, मल, मूत्र, कफ, वात, पित्त, रक्त हे सगळे अशुद्ध असलेले पदार्थ मातेच्या उदरात होते. आणि त्या ठिकाणी आपण आलो. आपण त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्यावर ते सगळे लिंपले गेले. जसं एखादा पुतळा बनवायचा तर चिखलाचा बनवावा लागतो, त्याप्रमाणे मातेच्या उदरामध्ये असलेले कफ, वात, पित्त, नंतर रक्त, मांस या सगळ्यांचा चिखल लेंपला गेला. आणि तो जसा जसा लेंपला गेला त्याला 9 महिने आकार देण्यात आला. आणि 9 महिन्यानंतर आपण मातेच्या उदरातून बाहेर आलो. हे जे शरीर आहे हे काय आहे? तुम्ही जर या शरीराचा वरचा ह्या डोक्यापासून जर 3 mm चा पापुद्रा काढला, आता हे शरीर गोड वाटतंय. जर तरुण असेल तर अति गोड वाटतं, लहान असेल तर गोड वाटतं. पण जसं जसं म्हातारं होतं, कृश होतं, तशी या शरीराची खरी अवस्था लक्षात येते, जर्जरता लक्षात येते. परंतु हे शरीर जे गोड वाटतंय ते काय आहे तर 3 mm चा जर पापुद्रा आपण इथून खाली ओढला नखापर्यंत पायाच्या, तर जगातला कुठलाही मनुष्य आपल्याला जवळ करणार नाही. कारण 3 mm पापुद्र्याच्या खाली काय आहे? अत्यंत दुर्गंधी आहे. ह्या 3 mm पापुद्र्याच्या खाली अत्यंत घाण आहे. जगात कोणीही आपल्याला जवळ करणार नाही. फक्त हा 3 mm चा पापुद्रा आपण वर घातला, हा अंगरखा वर घातला पापुद्र्याचा, म्हणून आपल्याला लोक सहन करतायत, नाहीतर सहनही करणार नाही. एवढं घाणेरडं हे शरीर आहे. हे शरीर गोमूत्राचं बनलेलं आहे. या शरीराचा उपयोग आहे, उपयोग नाही असं नाही, परंतु या शरीराचा उपयोग नसून या शरीराच्या आतमध्ये असलेला जो आत्मा आहे त्याची प्राप्तीसाठी याचा उपयोग आहे. हे शरीर जे आहे हे शरीर असं बनलं. आणि हे शरीर मातेच्या उदरातून बाहेर आपण जेव्हा आलो तेव्हा घेऊन आलो. आणि मातेच्या उदरातून बाहेर येताना किती वेदना झाल्या. जेव्हा आपण मातेच्या उदरातून बाहेर आलो तेव्हा आपल्याला असंख्य वेदना झाल्या. आकांतू ते जननीये दुःखे धायमुख. जेव्हा मातेच्या उदरातून आपण, माता जेव्हा प्रसूत होते त्या काळामध्ये काय होतं तर जेव्हा आपण मातेच्या उदरातून बाहेर येतो तेव्हा मातेला असह्य वेदना होतात. पूर्वी अशी म्हण आहे की जर एखाद्या स्त्रीची प्रसूती नीट झाली तर तिचा पुनर्जन्म झाला असं म्हणत. आता थोडासा बदल झालेला आहे, कारण आता डॉक्टर्स किंवा ह्याच्यामुळे थोडंसं बरं झालेलं आहे, समजायला ऑपरेशन्स, मशिनरी, ज्याच्यामुळे थोडंसं सोपं पडत आहे. परंतु जर प्रसूती, आजही जर प्रसूती नीट झाली तर त्या मातेचा पुनर्जन्म असतो. माता तर पाहिलं तर धष्टपुष्ट असते, पण जे बाळ जन्माला येतं त्याचं शरीर लुसलुशीत असतं, एकदम मऊ असतं. मातेला जर असह्य वेदना होतात तर आपल्याला जन्माला येताना किती वेदना झाल्या असतील. आपण ते सगळं विसरलेलो आहे, आपल्याला लक्षात नाही. म्हणून मनुष्य जेव्हा जन्माला येतो, आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा फक्त आपण रडत असतो. आपलं जे रडणं आहे हे रडणं कोणालाच कळत नाही. म्हणजे लहान मुलगा का रडतो हे कोणालाच कळत नाही. त्याचं कारण असं आहे की आतमध्ये 9 महिने जठरी नवमासवरी कष्टला जाई. या जठरामध्ये 9 महिने जठराग्नीने त्याला तापवलेलं आहे. जठराग्नीचं तापमान जे आहे ते 100 डिग्री कमीत कमी असतं, किंवा 100 डिग्री जरी आपण धरलं, 50 डिग्रीचं पाणी अंगावर कोणी घेऊ शकत नाही. 75 डिग्री जरी धरलं तर त्या 75 डिग्री म्हणजे जठराग्नीमध्ये आपल्याला पोळून काढलेले 9 महिने, अधिक ह्या घाणीमध्ये आपण राहिलो, घाणीचंच शरीर घेतलं आणि मातेच्या उदरातून बाहेर आलो. हे शरीर घेऊन आल्यानंतर बराच काळ रडत राहिलो. बाकीच्या लोकांना आनंद झाला, आपण रडत राहिलो, ते आनंदी झाले. त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू आपण ते विसरलो. त्यानंतर सगळ्या लोकांनी शिकवलं की तुझं नाव राम आहे, तुझं नाव लक्ष्मण आहे, तुझं नाव काहीतरी आहे, असं त्याने काहीतरी शिकवलं. आपण तेच काही दिवस तर फक्त पाहतच राहिलो, हे काय, हे काय, हे काय, हे काय, काहीच कळलं नाही काय आहे. मग लोकांनी शिकवलं, ह्याला दिवा असे म्हणतात, ह्याला फूल असे म्हणतात, ह्याला ग्रंथ असे म्हणतात, ह्याला व्यासपीठ असे म्हणतात, हा मनुष्य आहे, ही स्त्री आहे, हा पुरुष आहे, ही मॅट आहे किंवा हे घर आहे. हे लोकांनी शिकवलं आणि आपण ते शिकलो. आणि तेच खरं. मग प्रत्येकाने आपल्याला शिकवलं की शाळेत जायचं असतं, मग नंतर नोकरी करायची असते, मग पैसे कमवायचे असतात, पोट भरायचं असतं, आणि काय पुढे काय.
जन्माला आल्यापासून मरेपर्यंत सगळ्या लोकांनी आपल्याला शिकवलं की अन्न कमवायचं, ते खायचं, खाल्ल्यानंतर त्याचं काय होतं सर्वांना माहित आहे, आणि पुढे मग नंतर शेवटपर्यंत असं कुठपर्यंत करायचं, मरेपर्यंत करायचं. जन्माला आल्यापासून अन्न, त्याच्या पुढे जास्त हुशार झाला तर धन, त्याच्यापेक्षा हुशार झाला तर मान. म्हणजे अन्न, धन, मान या 3 गोष्टीच्या मागे मरत राहायचं. जगतो नाही आपण काय करतोय, प्रत्येक क्षण आपला मरणाकडे चाललेलो आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. काळ जो आहे तो आपली वाट बघतोय, तो तयार आहे. जगातला कोणीही सांगू शकत नाही की तुमचा मृत्यू कधी आहे. काळ मात्र दबा धरून बसलेला आहे. घडी घडी काळ वाट पाहायची, घडी घडी वाट पाहतो. म्हणजे काय करतो तर घड्याळाचा काटा असा टिक 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 चालला तसा यम आणि यमदूत तयार आहे. आपला टाइम चुकेल, त्याचा टाइम चुकत नाही. टाइम चुकल्याच्या घटना पुराणामध्ये थोड्याच आहेत, शक्यतो असं होत नाही. आपण जरी ठरवलं की बँकेचं सगळे व्यवस्था करतो, आई बापाची व्यवस्था करतो, बायका पोरांची व्यवस्था करतो, मग ये आणि मग घेऊन जा, असं जमत नाही. लहान मुलगा आहे का म्हातारा आहे का तरुण आहे, स्त्री आहे का पुरुष आहे, त्याच्याकडे हिशोब नाही. ज्या दिवशी मृत्यू आहे तो ठरलेला आहे. मग हा जर मृत्यू आपला ठरलेलाच आहे, मनुष्य देह हा दुर्मिळ आहे, याचा एक वेगळा अभ्यास होईल, मला सांगायला तेवढा आपला वेळ नाही. परंतु मनुष्य देह अत्यंत दुर्मिळ आहे. मी जो विचार सांगतो आहे, मी जो ग्रंथाचा अभ्यास तुम्हाला सांगतो आहे, हा फक्त मनुष्य देहातच करता येतो. म्हणजे या देहामध्ये असलेला आत्माराम जर आपल्याला प्राप्त करायचा असेल, त्याची ओळख करायची असेल, तर फक्त मनुष्य देहच उपयोगाला येतो, बाकी कुठलाच देह उपयोगाला येत नाही. म्हणून या देहात आल्यानंतर पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे की जन्माला आल्यापासून मरेपर्यंत फक्त या 3 गोष्टीच्या पाठीमागे धावत राहू नका. हे लक्षात घ्या की हा देह जो आहे, हा देह नाश पावणार आहे, हा देह लोक जाळणार आहेत, आपण ह्याला सोडून जाणार आहोत. याला सोडून जाणार असताना त्याच्याही पुढची महत्वाची गोष्ट आहे की त्याच्यानंतर आपण अनंत जन्म फिरत राहणार आहोत, जर आपल्याला याच्यामध्ये असलेल्या भगवंताची ओळख करता आली नाही तर. म्हणून या देहात आल्यानंतर आपण काय करावं, तर या देहात आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा शोधायला पाहिजे की या देहाच्या आतमध्ये कोण आहे. देह चाले कोणाच्या सत्ते. आपला हा जो देह चालतो हा कोणाच्या सत्तेने चालत असतो. प्रत्येक क्षणाला आपण जो फिरतो, चालतो, बोलतो, अन्न, धन, मान कमवतो, हे कोणाच्यामुळे कमवतो. ज्याच्यामुळे कमवतो त्याची अनोळख आहे. आपण जे काही करतो प्रत्येक क्षणाला, मी जे काही आता बोलतो आहे, तुम्ही जे काही ऐकता आहात, तुम्ही जे काही पुढे करणार आहात, तुम्ही आजपर्यंत जे काही केलेलं आहे, हे सर्व ज्याच्यामुळे करतो ते या शरीराच्या आतमध्ये लपलेलं आहे. पण हे लपलेली वस्तू आपल्याला जर प्राप्त करायची का नाही, काढायची का नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. परंतु याची जर ओळख आपण करून घेतली नाही, याचा जर आपण प्राप्ती करून घेतली नाही, तर आपला पुन्हा पुन्हा जन्म मरणाचा जो फेरा आहे तो दृढ होणार आहे. म्हणून आपण या शरीरामध्ये काय करावं, तर या शरीरामध्ये असलेली पवित्र आणि गोड असलेली वस्तू जी त्वचेच्या पदराआड असते, त्याप्रमाणे या देहाच्या पदराआड आहे. या देहाच्या आतमध्ये पण देह फाडून सापडत. त्यासाठी आपल्याला गवळ्याची बुद्धी पाहिजे किंवा त्यासाठी आपल्याला वासराची बुद्धी पाहिजे. अशा दोघांच्या बुद्धीनेच जसं दूध काढता येतं, त्याचप्रमाणे आपण जर साधक झालो तर, किंवा आपण जर भगवंताचं लेकरू म्हणून जगायला लागलो तर हळूहळू हळूहळू आपली बुद्धी त्या दिशेने काम करायला लागते. आणि याच देहामध्ये असलेलं जे भगवंत स्वरूप आहे, त्या भगवंत स्वरूपाची आपल्याला प्राप्ती करण्याचा मार्ग सापडतो. त्यासाठी अनेक शास्त्र, अनेक सद्गुरू आपल्याला उपयोगाला येतात. त्यांच्या साहाय्याने आपण या देहामध्ये, हृदयामध्ये असलेला राम, म्हणजे हृदयामध्ये असलेलं जे आत्मा आहे, हृदयामध्ये जे असलेलं तत्व आहे, त्या तत्वाची आपल्याला प्राप्ती करता येते. परंतु यासाठी मात्र आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा या देहाकडे बघितलं पाहिजे. जसं गायीचा पहिला देह बघितला जातो, आणि गायीच्या देहामध्ये गायीचं दूध तिच्या शिंगाला काढता येत नाही. जर एखादा म्हणला की मी शिंगापासून दूध काढेल, तर त्याला ते शक्य नाही. मग गायीचं दूध काढण्यासाठी आपल्याला गायीचं शिंगाचा उपयोग होत नाही. हे जसं आहे त्याचप्रमाणे या देहामध्ये नक्की कुठून आपल्याला भगवंत प्राप्ती होईल, तर हृदय नावाची एक जागा आहे. प्रत्येकाकडे हे आहे. इंग्रजीमध्ये त्याला हार्ट म्हणतात, परंतु इंग्रजी भाषेचे जरा शब्द थोडेसे वेगळे, विचित्र आहेत, ते आपल्याला न समजणाऱ्यासारखे आहेत. आपली जी भारतीय भाषा आहे याप्रमाणे आपल्याला हृदय नावाचा एक शब्द आहे. तुमच्याकडे सर्वांकडे हृदय आहे असं मी समजतोय. हृदय नाही असं कोणी कदाचित तिथं नसेल,
पण मला हृदय तुम्ही दाखवू शकताय काय? आणि त्या हृदयामध्ये तो आत्मा आहे, तिथून ते दूध काढायचंय. मग ह्या त्या हृदयामधून जर आपल्याला आत्मा काढायचा आहे, जसं गायीच्या स्तनामधून आपल्याला दूध घ्यावं लागतं, त्याचप्रमाणे आत्म्याची प्राप्ती हृदयातून होते. मग आत्म्याची प्राप्ती हृदयातून होण्यासाठी एखाद्याला विचारलं, बाबा रे हृदय दाखव, तो म्हटला हे बघा इथे. चालेल का? या ठिकाणी हृदय आहे. हृदय इथे आहे का? तुम्ही मान्य कराल का इथे हृदय आहे? नाही. लहान मुलं पण मान्य करणार नाही का? कारण भारत भूमीत जन्मलेली मुलं आहेत. भारत भूमीमधल्या जन्मलेल्या मुलांना पूर्व सुकृत असतं, म्हणून ते भारत भूमीत जन्मतात. हृदय कुठे आहे सांगा बरं? लगेच मुलं सांगतात इथे. हृदयाची जागा तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणाल, कारण तुम्हाला दूध एक्झॅक्टली कुठून काढायचं हे पण माहित झालं पाहिजे ना. गाय म्हणजे हे शरीर आहे असं धरा, आणि या शरीरामध्ये दूध म्हणजे आत्मा किंवा दूध म्हणजे भगवंत हे कळून घ्यायचं आहे. हा जर कळला तर जन्म मरणाचा फेरा चुकतो. भगवत प्राप्ती हेच आपल्या आयुष्याचं फायनल सोल्युशन आहे किंवा फायनल टार्गेट. शेवट आपला भगवत प्राप्तीमध्ये असतो. अन्न धन मान कमावणे हे तर दुय्यम गोष्ट, त्याला काही किंमत नाही. तरुणांना हे लवकर पटत नाही, पण म्हाताऱ्या माणसांना लक्षात येतं की वागा रे वाचव आता, असं म्हणावं लागतं. मनुष्य कधी थकतो? जेव्हा थकतो तेव्हा म्हणतो भगवंता ने रे आता. पण तेव्हा त्याचं ते भगवंत त्याला नेत नाही. तो काय करतो? यम घेऊन जातो. आपल्याला भगवंताने न्यावं का यमाने न्यावं? यमाने नेऊ नये. यम जर आपल्याला घेऊन जाईल तर आपल्याला अनेक जन्मामध्ये फिरावं लागतं, आणि भगवंत जर आपल्याला घेईल तर आपला हा सगळा प्रपंच नाहीसा होतो. म्हणून आपल्याला त्या भगवंताची ओळख आपल्याच देहामध्ये जो आहे त्याची कळून घेतली पाहिजे. त्यासाठी हृदय किंवा आपण या ठिकाणी जे मुलांनी दाखवलं ते ठिकाण शोधलं पाहिजे. तर ह्या ठिकाणी या शरीरामध्ये आपण जर बघितलं तर आपल्या बेंबीपासून 8-10 बोट वर, बेंबीपासून जर असे 4 बोट असे धरले, त्याच्यावर 4 बोट धरले आणि त्याच्यावर 2 बोट धरले, तर या ठिकाणी जिथे आपला स्पर्श होईल ते ठिकाण आपलं हृदयाचं आहे. परंतु तो आता वर जो भाग झाला तो स्थूल भाग आहे. बेंबीपासून सर्वांना तेच नियम आहे, म्हणजे स्त्री असो पुरुष असो लहान मुलगा असो म्हातारा माणूस असो, बेंबीपासून 10 बोट वर त्या ठिकाणी जर आपण बोट असं लावून बघितलं तर ते जे ठिकाण आहे त्या ठिकाणी हृदय असतं. परंतु हे जे हृदय आहे ह्याला काही ठिकाणी सूर्यस्थळ असं पण म्हणतात, परंतु हे हृदय आहे. पण हे हृदय हे म्हणजे वर बोट लावलं ते हृदय नव्हे, तर हा स्थूल भाग आहे. त्याच्या आतमध्ये गुप्त असं हृदय आहे. ते गुप्त आहे, ते दिसत नाही. तुम्ही जर हृदय दाखव म्हटलं तर दाखवू शकत नाही. कोणालाही म्हटलं हृदय दाखव, मन दाखव बरं, दाखवता येईल काय? तुम्हाला मन आहे का नाही? इंग्रजीमध्ये त्याला माइंड म्हणतात. इंग्रजीमधलं माइंड दाखवता येतं का? मन दाखवता येतं का? मन नाही का? मन आहे पण दाखवता येत नाही. तसंच हृदय आहे पण दाखवता येत नाही. बरं, तुमचं मन मला कळतं का? आता इथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनात काय चाललंय तुमचं मन मला कळेल का? नाही कळत. समजा मी योगी असेल, योगिक शक्ती माझ्याकडे असेल तर कदाचित थोडंफार कळेल, नाही तर मला कळत नाही. योगिक शक्तीने किंवा भगवंताचा अवतार जो कोणी असेल त्याला कळेल. परंतु सर्वसामान्यपणे यांच्या मनात काय चाललंय, त्यांच्या मनात काय चाललंय, त्यांच्या मनात काय चाललंय हे कळत नाही. म्हणजे मन कळणं अवघड आहे. मनामधल्या गोष्टी काही कळत नाही. मग मनातलं जर कळत नाही तर हृदयात काय कळेल का? कळत नाही. आता 3 प्रकारे आपण जगतो. एक म्हणजे या शरीराने, दुसरं म्हणजे मनाने, आणि तिसरं म्हणजे हृदयापासून. अशा 3 प्रकारे आपण जगत असतो. सर्वसामान्यपणे आपण जे सर्व लोकांशी जगतो ते शरीराने जगतो. मनाने कोणाशी जगतो, बुद्धीने कोणाशी जगतो. शक्यतो आपले जवळपासचे लोक जे असतात त्यांच्याशी आपण मनाने आणि बुद्धीने जगतो. मनाने आणि बुद्धीने त्यांच्याशी व्यवहार करतो. आणि स्वतःच्या लेकराशी आपण कशाने जगतो? हृदयापासून जगतो. प्रत्येकाचा जगण्याचा जो व्यवहार आहे, स्वतःच्या मुलाशी आपलं जे जगणं असतं ते कसं असतं? प्रत्येक स्त्री, आपण स्त्री प्रमुख घेऊ, प्रत्येक स्त्री आपल्या मुलाशी कुठून जगते? हृदयापासून जगते. स्थूल शरीराने जगत नाही, मनाने बुद्धीने जगत नाही, हृदयापासून जगते. म्हणजे हृदयापासून जगण्याची सवय सगळ्यांनाच माहित आहे. स्त्रियांना ती जास्त माहित असते, पुरुषांना सुद्धा माहित असते. पुरुष सुद्धा कुठेतरी हृदय देत असतो, पुरुष सुद्धा हृदयापासून जगत असतो. पण स्त्रिया जास्त लवकर हृदय जाणू शकतात, कारण स्त्रियांना हृदयापासून जगण्याची सवय असते.
आणि फक्त अडचण कुठे आहे तर सर्व स्त्रिया हृदयापासून फक्त स्वतःच्या मुलापुरत्याच जगतात. म्हणजे हृदयापासून जगण्याची सवय आहे तर ते हृदय आपल्याला शोधता येणार नाही का? जसं आपले मन, तुम्ही शांत बसले, जेव्हा आपण बडबड 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 करत राहतो, काहीतरी करत राहतो, तेव्हा आपल्याला मन लक्षात येत नाही. पण आपण एखाद्या ठिकाणी शांत बसलो, त्याला आपण ध्यान असं म्हणतो, जेव्हा शांत बसलो तेव्हा आपल्याला लक्षात येतं मन. मग त्या मनामध्ये निघालेले सगळे क्रोध, काम, हे सगळं लक्षात यायला लागतं. तसंच आपण जेव्हा हृदयाकडे पाहू तेव्हा हृदय लक्षात येतं. आणि जर तुम्ही हा प्रयोग केला, जर तुम्ही ह्याच्याकडे क्रमाने गेले, लगेच सर्वांना शक्य नाही, परंतु जर आपण त्याच्याकडे जायला लागलो तर आपल्याला हृदयावर लक्ष जातं. आणि जेव्हा ते हृदयावर लक्ष जातं, जसं मनावर प्रत्येकाचं लक्ष जाऊ शकतं जर तो शांत बसेल तर, तसंच तो जर हृदयावर लक्ष द्यायचा प्रयत्न करेल तर हृदयावरही लक्ष जातं. आणि त्या हृदयाचा टोक गाठलं की त्याच क्षणाला आपल्याला भगवंताचा साक्षात्कार होतो. आणि हा भगवंताचा साक्षात्कार ज्या क्षणाला होईल तेव्हा आपला हे जे काही वाईट फेरा आहे, पुन्हा पुन्हा जन्मणं, पुन्हा पुन्हा मरणं, अनंत शरीरामध्ये आपलं दुःख भोगणं, हे आपलं खंडित होईल. हे जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला आपल्याच शरीरामध्ये असलेल्या हृदयाचा आसरा घ्यायला पाहिजे. या हृदयाच्या टोकाला जाऊन त्या ठिकाणी असलेल्या रामाची प्राप्ती करायला पाहिजे. परंतु लोकांचं तसं होत नाही. तैसा मी हृदयस्थ रामू, असता सर्व सुखाचा आरामू, परिभ्रांतासी कामू विषयावर. प्रत्येकाला बाहेरचं हे जग चांगलं वाटतंय आणि या जगातून आपल्याला जाणं हे नक्की ठरलेलं आहे. मग या जगाचा हा देखावा म्हणजे एक माया आहे. ही माया आपल्याला फसवते. मग तुम्ही या मायेला फसावं का असं नाही, आता जगणे तर आहेच, मग ह्याच्यात जगत राहा, परंतु हृदयाचा शोध घ्या, हृदयापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. हृदयापर्यंत जाण्यासाठी आपल्याला शास्त्र आणि सद्गुरू यांचं सहाय्य होतं. म्हणून आपण शास्त्र आणि सद्गुरूंना सहाय्य करावं. त्यांच्या संगतीत राहून क्रमाने या स्थूल देहापासून पुढे मनावर, बुद्धीवर, तिथून पुढे हृदयाकडे येण्याचा प्रयत्न करावा. आणि असं केलं म्हणजे आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. आणि भगवंत प्राप्ती झाल्यानंतर जे काही फल असेल ते आपल्या सर्वांना प्राप्त होतं. यासाठी स्थूल रूपाने कसं वागलं पाहिजे तर शक्यतो सर्वांशी हृदयापासून व्यवहार करायला शिका. जेव्हा आपण सर्वांशी हृदयापासून व्यवहार करायला शिकतो तेव्हा आपल्याला हृदयाची ओळख लवकर होते. जेव्हा आपण हृदयामध्ये वेगळं, मनात वेगळं आणि तोंडाने वेगळं असं बोलायला लागतो तेव्हा मात्र आपली हृदयाची ओळख होण्याची शक्यता कमी होते. जसं काही लोकांची रीत असते, नवे जास्तच 90% लोकांची अशी रीत असते की तोंडाने बोलतात वेगळं आणि मनामध्ये वेगळं आणि हृदयामध्ये त्याच्याही पेक्षा वेगळं. तर असा जो भेदभाव आपण करत आलो म्हणून आपल्याला हृदय कळेना. साधू संतांचं हृदय कसं असतं, साधू संतांचं सर्वांप्रती ते हृदयाने व्यवहार करतात. जेव्हा आपण सर्वांच्याच प्रती हृदयाने व्यवहार करू तेव्हा आपल्याला ह्या हृदयाची ओळख करता येईल. आणि तेव्हा ह्या हृदयामध्ये अडकलेला, हृदयामध्ये लपलेला राम आपल्याला शोधता येईल. म्हणून माझा जो तुमच्याशी आता या ठिकाणी व्यवहार आहे तो फक्त या तोंडाने नको. मी जेव्हा तुमच्याशी हे बोलतो आहे तेव्हा मी जर फक्त तोंडाने बोलत असेल तर मला हृदय कळणार नाही. मी जर फक्त मनाने आणि माझ्या बुद्धीने बोलत असेल तरी मला माझं हृदय कळणार नाही. पण जेव्हा मी हे शरीर, त्याच्या पुढे मन, त्याच्या पुढे बुद्धी आणि त्याच्याही आतमध्ये असलेल्या हृदयाने तुमच्याशी व्यवहार करेल, जेव्हा मी तुमच्याशी हृदयाने बोलू पाहिल, जेव्हा मी तुमच्याशी हृदयाने व्यवहार करू लागेल तेव्हाच मला ह्या हृदयाचा विषय कळणार आहे. तेव्हाच मला त्या हृदयामध्ये लपलेला राम सापडणार आहे. म्हणून सर्व जगताशी आपलं नातं कसं पाहिजे, हृदयाने पाहिजे. जसं आईचं मुलाशी नातं सदैवच हृदयापासून असतं, तसं जेव्हा केव्हा तुम्ही प्रयत्नाने हळूहळू करून का होईना सर्व जगताशी नातं हृदयापासून कराल तेव्हाच आपल्याला हृदयाची थोडीफार ओळख व्हायला सुरुवात होते आणि मग त्या हृदयामध्ये असलेला राम आपल्याला लक्षात येतो. ही एक हिंट किंवा टॅक्ट किंवा एक प्रक्रिया मी तुम्हाला सांगितली. ह्याच्या अनेक सूक्ष्म प्रक्रिया असतात. या सूक्ष्म प्रक्रियाचा अभ्यास आपल्याला योग्य शास्त्र आणि योग्य सद्गुरूंच्या साह्याने होऊ शकतो. म्हणून आपण शास्त्र आणि सद्गुरूंना शरण राहा, त्यांच्या शरणागतीने भगवंताला आपण शरण राहा, त्यांच्या शरणागतीने आपण नक्कीच हृदयामधला राम शोधू. परंतु हा जन्म जर वाया गेला तर पुढे कुत्रा, मांजर, डुक्कर वगैरे असं काहीतरी झाल्यानंतर हे शक्य नाही. म्हणून याच जन्मी, याच देही, याच डोळा ओळखा करी आत्माराम. नाहीतर पुढे मात्र आपल्याला हे ओळखता येत नाही, ओळखता येणार नाही. म्हणून मनुष्य देह हा वाया घालू नका. अन्न, धन, मान कमवणं ह्यात काही नवल नाही, ते सर्वच कमवतात.
परंतु अन्न धनमान कमवत असतानाच, घरदार प्रपंच करत असतानाच आपल्याला हृदय शोधायचंय आणि या हृदयामध्ये लपलेला राम शोधायचा आहे. तो राम शोधणं हेच आपलं सर्वांचं मनुष्य देहातलं प्रथम आणि प्रमुख कर्तव्य आहे. ते सर्वांनी पार पाडण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी आपल्याला आपले सद्गुरू, ईश्वर आणि शास्त्र यांची प्रसन्नता लाभावी, त्यासाठी त्यांची आपल्यावर कृपा व्हावी अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांच्या कृपेने निर्माण झालेले हे चिंतन त्यांच्याच चरणी अर्पण करतो आणि येथेच पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय. हरि ओम.